सरकारने जी.आर. काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली. ओबीसी नेते सुरेश मगर यांचं वक्तव्य. मराठा समाजानं कुणबीमध्ये अतिक्रमण करू नये, कुणबी ओबीसी वाद निर्माण करू नये. जी.आर. रद्द करा, अन्यथा रायगड बंद करू. ओबीसींचा गर्भीत इशारा. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यांचे खासदार आमदार आहेत. त्यांना रोटी बेटी व्यवहार चालत नाही, खाणपिणं चालत नाही. त्यांच्याकडे मोलमजुरी करणारा सरपंच, सभापती, जिल्हा परिषद सदस्य झाल्याला आवडत नाही. ते कुणब्यासह 18 पगड जातींना शूद्र समजतात. मग यांना कुणबी आरक्षण का पाहिजे? या आरक्षणामागचं यांचं षडयंत्र आहे. कारण त्याला राजकारणात जागा बळकावायच्या आहेत. त्यांचं हे स्वप्न आम्ही कदापि पुरं होऊ देणार नाही. ते पुढारलेले आहेत, सत्तेत सहभागी आहेत, जमीनदार आहेत. त्यांनी कुणब्यावर अतिक्रमण करू नये. शासनाने दिलेला जी.आर. रद्द केला नाही व ओबीसीमध्ये मराठ्यांना घुसखोरी केली तर पूर्ण रायगड बंद करून जोरदार आंदोलन करू, असा इशारा ओबीसी समाजातर्फे सुरेश मगर यांनी दिलाय. आज जरांगेने जे उपोषण मुंबईमध्ये केलं होतं, त्या जरांगेच्या उपोषणाला दाद सरकारने दिली आणि त्याला जे जी.आर. काढले ते जी.आर. फक्त 5 जिल्ह्यापुरतं आहे. ते उर्वरित महाराष्ट्राला नाही. म्हणजे सरकारने जरांगेची पण फसवणूक केली आणि ओबीसीचीही फसवणूक केली. तर माझं असं म्हणणं आहे की जर का हा मराठा समाज एवढा प्रबळ मराठा समाज आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, आज त्यांचे आमदार आहेत, आज त्यांचे खासदार सगळे ह्या सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, तर मी त्यांना एक विनंती करतो की जरांगेला एकदा समजावून सांगा की मराठवाडा जो आहे तो मराठवाडा म्हणून मराठ्यांच्या नावावरती मराठवाडा म्हटला जातो. पश्चिम महाराष्ट्र हा मराठवाड्यांच्यावरती ओळखला जातं. तर त्या मराठवाड्यांचं नाव ते कुणबी पश्चिम महाराष्ट्र करणार आहेत का? कुणबी पश्चिम विभाग असं ते करणार आहेत का? पहिले त्यांनी ती मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ही नावं त्यांनी पुसून टाकावी, नंतर त्यांनी ओबीसीचा विचार करावा. नाहीतर फायद्यासाठी म्हणजे त्यांना गोरगरिबांचं काही पडलेलं नाही. आपल्या शेतावर मोलमजुरी करणारा माणूस फक्त त्यांना सरपंच झालेला आवडत नाही, त्यांना तो जिल्हा परिषदचा मेंबर आवडत नाही, त्यांना तो पंचायत समितीचा सभापती आवडत नाही. म्हणून त्यांनी फक्त ओबीसीमधला कुणबीतला आरक्षण पाहिजे. त्यांना बेटी रोटी व्यवहार चालत नाही, त्यांना खाणं पिणं एकमेकांच्या इथलं चालत नाही. त्यांना ते कुणब्यांना शूद्र समजतात, इतर 18 पगड जातींना ते शूद्र समजतात. परंतु मग त्यांना आरक्षणापुरतीच त्यांना कुणबी का? कारण त्यांचं बघा, तुम्ही लग्न जमवताना पण त्यांच्या पत्रिकेमध्ये त्यांच्या आडनावं असतात, त्यांच्या सोयरे संबंधांची नावं असतात. असं इतर कुठल्या ओबीसीच्या समाजामध्ये कुठल्यांची सोयरे संबंध जुळवताना कोणाची नावं त्याच्यात उल्लेख असतो का? की ह्यांच्याच पत्रिकेमध्ये काय असतो उल्लेख? कारण फक्त त्यांच्याच जातीतले, त्यांचीच जे समाजाची लोक असतील त्यांच्यातच त्यांना लग्न करायचं असतं. कारण त्यांनी एकदा सानेला पाय लावला की परत त्या मुलीचं लग्न करत नाही. म्हणजे ह्या ज्या परंपरा आणि रूढी आहेत त्यांच्याकडे, त्या कुणबी समाजामध्ये नाहीत किंवा ओबीसी समाजामध्ये नाहीच. आज जो एवढा म्हणतात आम्ही 32% आहोत, जर का 52% 32% जर का समाज तो आला तर जवळजवळ 84% इथंच होत आहेत ना. आम्हाला म्हणतात 27% आरक्षण दिलं जातं, काही कोकणामध्ये तर आम्हाला 27%च आरक्षण आहे. तर हा जो त्यांचा जो अन्याय आणि उद्रेक जो आमच्यावरती होणार आहे, म्हणून त्याला आमचा विरोध आहे. की ते पुढारलेले आहेत, ते श्रीमंत आहेत, ते सत्तेमध्ये भागीदारी आहेत, ते मुख्यमंत्री आहेत, ते खासदार आहेत. मग अशा लोकांना आमचा समाज किंवा ओबीसी समाज कदापिही सहन करणार नाही. कारण त्यांचा फक्त हेतू एकच आहे की आम्हाला आरक्षणामध्ये राजकारणातल्या जागा पाहिजे आणि राजकारणातल्या जागा बळकवण्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. म्हणून आमचा त्याला ओबीसीला त्यांचा विरोध आहे. ते सर्वसामान्य गरीब जी जनता आहे मराठ्यांची, त्यांच्यातले निश्चित लोक आहेत, बाकी सगळे जमीनदार आहेत, पण त्यांच्यासाठी EWS वगैरे हे आरक्षण सरकारने दिलेलं आहे, ते त्यांनी घ्यावं ना. त्यांचा त्यांनी उपयोग करून घ्यावा. कारण त्यांच्यातले जर का उरले तर एकदम इकॉनॉमिकल जे बॅकवर्ड आहेत, हे इकॉनॉमिकल बॅकवर्ड म्हटलं इंग्लिशमध्ये तरी त्यांना कमीपणाचं आहे. आणि म्हणून मी सांगतो की त्यांनी जो नॉन क्रिमिलेअर घेतला तर त्याच्यातले फार कमी लोक त्या आरक्षणामध्ये बसतील. तर मी त्यांना गव्हर्नमेंट जो 10% आरक्षण देते त्याचाच त्यांनी लाभ उठवा. ही कुणब्यांवरती त्यांनी अजिबात अतिक्रमण करू नये आणि कुणबी ओबीसी असा वाद त्यांनी ह्या महाराष्ट्रात निर्माण करू नये, एवढंच मी त्यांना आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं. आणि म्हणून त्यांचा जो जी.आर. सरकारने दिलेला आहे तो जी.आर. रद्द व्हावा. कारण सरकारला जी.आर. काढण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्याच्यासाठी आम्ही आज 15 तारखेला सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुकावाईज तहसीलदारांना निवेदन देणार आहोत आणि 18 तारखेला आम्ही जिल्ह्याच्या वतीने रायगड जिल्हा कलेक्टरना निवेदन देणार आहोत.
आणि त्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत आणि हे जी आर रद्द करण्याची मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांना आम्ही विनंती करणार आहोत. आणि ते निवेदन पोचल्याच्या नंतर जर का त्यांनी मान्य केलं नाही तर 4-8 दिवसात आम्ही आमचा रायगड जिल्हा संपूर्ण बंद करून टाकू आणि हे लोन सगळ्या महाराष्ट्रात पसरू. एवढे मराठ्यांनी दखल घ्यावी एवढंच आमची विनंती आहे या सरकारला आणि मराठ्यांना. नाही तुम्ही बंद हे करा. आरक्षणावर सुरुवात करा. बोला. तालुका वाचीचे मोर्चे आयोजित केले ते युवकांचा कसा प्रतिसाद भेटेल हे बाकी सगळं बघा. बरं, आणि start. आव्हान करा आपल्या ज्यांना समाजाला. हां. आज झालेल्या या रायगड जिल्ह्याच्या ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीमध्ये ओबीसी समाजाची पुढील दिशा ठरवण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण तालुकानिहाय त्या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधित जो GR आहे त्याच्यामध्ये ज्या ओबीसी समाजाच्या ज्या काही शंका आहेत तर त्याचं निरसन सरकारमार्फत व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे भविष्यात ओबीसी बांधवांना एकत्रित करून मोठ्या प्रमाणावर वेळ पडल्यास जन आंदोलन करायची तयारी त्या ठिकाणी समाजातर्फे करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या आंदोलनं असतील, या सगळ्या निवेदनं असतील, या सगळ्यामध्ये संपूर्ण ओबीसी तरुण हा ताकदीनिशी सर्व समाजाच्या पाठीशी राहणार आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर तरुणांमध्ये जनजागृती करून त्या निमित्ताने सर्व ओबीसीच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व समाजातील तरुणांची मोठबांधणी करण्याचा प्रयत्न ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून आणि आमचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी मगर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करणार आहोत.